नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये जे प्रश्न आपण घेतलेले आहेत ते सर्व प्रश्न मोस्ट IMP आणि सिलेक्टेड असणार आहेत। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपण सर्व प्रश्न स्पष्टीकरण सहित पाहणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण रिव्हिजन ठेवलेली आहे। जी रिव्हिजन मित्रांनो या व्हिडिओवरील तुमची एक प्रकारची परीक्षा असणार आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे। बघा, महाराष्ट्रातील कोणते शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? ठीक आहे, प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर येत असतील तर कमेंट करत चालायचं आहे। ठीक आहे, प्रश्न वाचल्यावर। तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी, भिवंडी। महाराष्ट्रातील भिवंडी हे जे शहर आहे ते बघा सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध शहर आहे। ठीक आहे, या ठिकाणी भिवंडी हे शहर मित्रांनो ठाणे या जिल्ह्यामध्ये येते। ठीक आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये येते। भिवंडी निजामपूर महानगरपालिका देखील आहे। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी सावंतवाडी ऑप्शनला आहे। बघा, सावंतवाडी हे जे शहर आहे ते बघा महाराष्ट्रातील सावंतवाडी हे शहर लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे। बऱ्याच वेळेला प्रश्न तुम्ही पाहिलेला असेल तर सावंतवाडी हे जे शहर आहे ते बघा लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध असणारे शहर आहे। ठीक आहे, याला GI टॅग देखील मिळालेला आहे मित्रांनो। ठीक आहे, या ठिकाणी भुसावळ आहे। बघा, भुसावळ हे युद्ध साहित्य निर्मिती कारखाना आहे या ठिकाणी। ठीक आहे, युद्ध साहित्य निर्मिती कारखाना आहे। आपलं मूळ उत्तर आहे बघा भिवंडी हे महाराष्ट्रातील सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध असणारे शहर आहे। मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये बघा उत्तर तुम्हाला वारंवार कानावर पडत राहील, जेणेकरून या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आहेत ते तुमचे पाठ होणारच। ठीक आहे, याची गॅरंटी मी घेतो मित्रांनो। पुढील प्रश्न आहे बघा, अणुबॉम्बचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला? ठीक आहे, कोणत्या देशाने केला होता? अमेरिकेने केला होता। कोणत्या देशावर? जपानवर। ठीक आहे, पर्याय क्रमांक बी, अमेरिकेने जपानवर हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा पहिला अणुबॉम्ब अमेरिकेने जपानवर कोणत्या वर्षी टाकला होता? ठीक आहे, 1945। ठीक आहे, वर्ष लक्षात ठेवायचं आहे। 1945 मध्ये अमेरिकेने जपान या देशावर पहिला अणुबॉम्ब टाकला होता। ठीक आहे, आता एक आणखी प्रश्न विचारलेला आहे याआधी, पहिला बॉम्ब कोणत्या शहरावर टाकला? तर बघा हिरोशिमा। ठीक आहे, पहिला जो टाकलेला आहे तो हिरोशिमा आणि दुसरा नागासाकी। ठीक आहे, ही दोन्ही शहरं देखील लक्षात ठेवायची आहेत। अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर 1945 मध्ये अणुबॉम्ब टाकले होते। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कार्बन डेटिंग ही डॅश डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे। काय मित्रांनो? तर बघा वस्तूचे वय किंवा एखादी वस्तू किती जुनी आहे हे कशावरून ठरवले जाते? तर कार्बन डेटिंग ही पद्धत वापरून ठरवले जाते। ठीक आहे, तर मित्रांनो कार्बन डेटिंगचा शोध कोणी लावला होता? प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, कार्बन डेटिंगचा शोध बघा विल्यर्ड लिब्बी। ठीक आहे, विल्यर्ड लिब्बी याने लावला होता कार्बन डेटिंगचा शोध। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही? या ठिकाणी बघा फोर्स वन ही जी फोर्स आहे ती मित्रांनो नक्षलविरोधी कमांडो फोर्स नसून ही बघा मुंबई महानगर परिसराचे रक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांचं एक खास काउंटर टेररिझम युनिट आहे। ठीक आहे, मुंबई पोलिसांचं एक युनिट आहे ज्याचं नाव फोर्स 1 आहे। ठीक आहे, त्यामुळे योग्य उत्तर असणार आपलं फोर्स 1 ही नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही दिलेल्या पर्यायांपैकी। या नक्षलविरोधी फोर्स लक्षात ठेवायच्यात C60, कोब्रा, ग्रेहाउंड ही बऱ्याच वेळेला परीक्षेत विचारण्यात आलेली आहे। C60 देखील विचारण्यात आली आहे। ठीक आहे, या तीन पाठ ठेवायचे आहेत नक्षलविरोधी फोर्स आहेत, ग्रेहाउंड, C60 आणि कोब्रा। आपलं मूळ उत्तर आहे बघा फोर्स 1 ही नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही। पुढील प्रश्न आहे बघा, संभाजीनगरमधील देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला आहे? मित्रांनो देवगिरी किल्ल्यालाच बघा दौलताबादचा किल्ला असं म्हटलं जातं। ठीक आहे, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही। तर हा जो किल्ला आहे तो यादव घराण्याने स्थापित केलेला आहे। ठीक आहे, पर्याय क्रमांक ए, यादव घराण्याने स्थापित केलेला हा किल्ला आहे। ठीक आहे मित्रांनो, देवगिरीचे जे काही यादव होते ते स्वतःला बघा सोमवंशी म्हणायचे। ठीक आहे, सोमवंशी लक्षात ठेवायचे, प्रश्न विचारला जाऊ शकतो। सोमवंशी म्हणवत ते स्वतःला, तर यांनी हा किल्ला स्थापित केला आहे देवगिरी किंवा दौलताबाद। ओके, पुढील प्रश्न आहे बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोल कोणाचे आहेत? सर्वांना माहीत असेल
परीक्षेत बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेले आहेत बघा. हे बोल आहेत बाळ गंगाधर टिळक किंवा लोकमान्य टिळक यांचे. ठीक आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ठीक आहे, बाळ गंगाधर टिळक यांचे बोल आहेत. मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक यांच्यावर जवळपास प्रत्येक भरतीमध्ये प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे जे व्यक्त आहे ते अतिशय महत्त्वाचा व्यक्त आहे. याच्यावर कोणकोणते प्रश्न विचारले जातात बघा. तर भारतीय असंतोषाचे जनक कोण? ठीक आहे, भारतीय असंतोषाचे जनक आहेत बाळ गंगाधर टिळक. ठीक आहे, गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे तो विचारला जातो. तर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे कुठे? मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे, केसरी व मराठा ही वृत्तपत्रे यांनीच सुरू केलेली आहेत लोकमान्य टिळकांनी. त्यामध्ये केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी वर्तमानपत्र होतं. शिवजयंती व गणेशोत्सव हे लोकमान्य टिळक यांनीच सुरू केलेले आहेत. ठीक आहे, लोकमान्य टिळकांचा जन्म विचारला जातो. रत्नागिरी फॉर्म ज्यांनी भरले आहेत त्यांना नक्कीच विचारला जातो बघा. तर 23 जुलै 1856. ठीक आहे, 23 जुलै 1856ला लोकमान्य टिळकांचा जन्म चिखली या गावामध्ये झालेला आहे रत्नागिरीमध्ये. ठीक आहे, आणि मृत्यू 1 ऑगस्ट 1920ला. ठीक आहे, मृत्यू 1 ऑगस्ट 1930ला मुंबई या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? बाळ गंगाधर टिळक यांचं हे वक्तव्य आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते पोलीस दल नाही? कोणते आहे मित्रांनो? तर या ठिकाणी बघा, आसाम रायफल्स हे जे आहे ते पोलीस दल नसून एक निमलष्करी दल आहे. भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल आहे आसाम रायफल. ठीक आहे, या ठिकाणी फोर्स 1 आपण पाहिलेलं आहे. मुंबई पोलिसांचं एक युनिट आहे. ठीक आहे, CRPF आणि SRPF हे पोलीस दल आहेत. ओके, त्यानंतर प्रश्न आहे बघा, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? कशाची आवश्यकता असते मित्रांनो? लोहाची आवश्यकता असते. ठीक आहे, पर्याय क्रमांक A लोह या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. हिमोग्लोबिनसाठी बघा लोह आवश्यक असते. मित्रांनो, हिमोग्लोबिन कशाचे वहन करते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, ऑक्सिजनचे वहन करते. ठीक आहे, ऑक्सिजनचं वहन हिमोग्लोबिन करत असते रक्तामध्ये. ओके, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील कोणता आहे? तर बघा कोयना. ठीक आहे, पर्याय क्रमांक A कोयना हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्रातील तसेच बघा भारतातील देखील. ठीक आहे, भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. महाराष्ट्र तसेच भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना हा आहे. ठीक आहे, कोयना नदीवर बांधलेला आहे हा प्रकल्प सातारा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, कोयना नदीवर. ओके, पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते ठिकाणी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही? या ठिकाणी मित्रांनो टायपिंग मिस्टेक झालेली आहे. खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही? या ठिकाणी बघा ताजमहल आहे, अजिंठा लेण्या आहेत, लाल किल्ला आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक D घृणेश्वर हे जे मंदिर आहे ते युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज किंवा वारसा यादीमध्ये नाही. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते आहे? तर मित्रांनो हा प्रश्न आहे 2023ला विचारण्यात आलेला होता बघा. संभाजीनगरमध्ये विचारण्यात आलेला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजिंग वाटला असेल. तर सर्वात तरुण म्हणजे अलीकडे निर्माण झालेले किंवा सर्वात शेवटी तयार झालेले. तर बघा तेलंगणा हे भारतातील सर्वात शेवटी तयार झालेले राज्य आहे, त्यामुळे ते भारतातील सर्वात तरुण राज्य आहे असं. ठीक आहे, तर स्थापना कधी झालेली आहे तेलंगणाची? 2 जून 2014. ठीक आहे, 2 जून 2014ला तेलंगणा या राज्याची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, सध्या नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? रेवंत रेड्डी. काँग्रेसचे रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन, यांच्याकडे अतिरिक्त राज्यपाल पदाचा कार्यभार आहे. ठीक आहे, रेवंत रेड्डी मुख्यमंत्री, CP राधाकृष्णन राज्यपाल आणि राजधानी हैदराबाद. ठीक आहे, आता सेम प्रश्न मित्रांनो भारतातील आहे बघा. तिथे महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कोणता विचारला? तर बघा आपला पालघर. ठीक आहे, पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा असणार आहे. 1 ऑगस्ट 2014ला स्थापना झालेली आहे. सर्वात शेवटी स्थापना झालेली आहे म्हणून सर्वात तरुण जिल्हा असणार आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे भारतातील सर्वात तरुण राज्य तेलंगणा. पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य काय आहे? तर बघा सर्वांना माहीत असेल पर्याय क्रमांक B सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे जे ब्रीदवाक्य आहे ते बघा महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. ठीक आहे मित्रांनो,
महाराष्ट्र पोलिसांवर काही सोपे प्रश्न बऱ्याच वेळेला विचारले जातात. त्यामध्ये रेझिंग डे असतो, तर बघा 2 जानेवारी हा जो आहे तो महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजाचा रंग विचारला जातो गडद निळा, ठीक आहे. त्यानंतर बघा हाताचा पंजा आणि किती कोणी ताऱ्याचे चिन्ह आहे, तर बघा या ठिकाणी पंचकोनी ताऱ्याचे चिन्ह असते पोलिसांच्या ध्वजावर, ठीक आहे. सर्वोच्च पद महासंचालक, सर्वात खालचे पद पोलीस शिपाई, अशा प्रकारचे बरेच प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर ते आपण करून घेऊया एखाद्या स्पेशल व्हिडिओमध्ये, ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. याचा अर्थ काय मित्रांनो मला कमेंट करून सांगायचं आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याचा अर्थ काय मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे एअर ट्रॅफिक कंट्रोलर, यालाच ATC, एअर ट्रॅफिक कंट्रोलर यालाच ATC म्हटलं जातं. खालीलपैकी कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात. तर मित्रांनो ATC हे जे पद आहे बघा ते विमानाशी संबंधित आहे बघा. पर्याय क्रमांक B विमान हे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो विमानाच्या हालचाली ज्या असतात त्या बघा कंट्रोल रूममधून नियंत्रित करण्याचं काम ATC एअर ट्रॅफिक कंट्रोलर करत असतात, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही. कोणत्या राज्याची नाही, तर मित्रांनो या ठिकाणी परभणी, पर्याय क्रमांक A परभणी या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला नव्हे तर कोणत्याच राज्याला लागून नाही, ठीक आहे. मधोमध असणारा हा जिल्हा आहे परभणी, ठीक आहे. कोणत्याच राज्याला लागत नाही सीमा. सोलापूर, धाराशिव, सांगली या जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याशी भिडलेल्या आहे, ठीक आहे. महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांच्या सीमा भिडलेल्या आहेत आणि एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा भिडलेली आहे, ठीक आहे. 6 राज्य कोणते आहेत मित्रांनो? गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा, ठीक आहे. या राज्याला महाराष्ट्राची सीमा भिडलेली आहे. पुढील प्रश्न आहे बघा खालीलपैकी सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे? कोणते आहे मित्रांनो? तर बघा मुंबई हे जे विद्यापीठ आहे ते सर्वात जुने विद्यापीठ आहे, ठीक आहे. कधी स्थापना झालेली आहे? 1857ला. 1857ला मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आणि हे सर्वात जुने विद्यापीठ आहे. शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आहे. 1962ला त्याची स्थापना झालेली आहे, ठीक आहे. 1962ला शिवाजी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. कोल्हापूर या ठिकाणी आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या ठिकाणी आहे. तर याची स्थापना झालेली आहे बघा 1949ला, ठीक आहे. 1949ला याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर या ठिकाणी 1958ला याची स्थापना झालेली आहे. आपलं मूळ उत्तर आहे सर्वात जुने विद्यापीठ मुंबई विद्यापीठ, स्थापना आहे 1857. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी शून्याचा शोध कोणी लावलेला आहे? तर मित्रांनो शून्याचा शोध भारतामध्ये लागलेला आहे आणि आर्यभट्ट यांनी लावलेला आहे, ठीक आहे. पर्याय क्रमांक A या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी न्यूटनने कशाचा शोध लावलेला आहे मला कमेंट करून सांगायचं आहे. एडिसनने आणि न्यूटनने दोघांनी कशाचा शोध लावलेला आहे कमेंट करा, ठीक आहे. आता मित्रांनो हे जे काय आपण 40-50 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत तुमचे, ते आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन मारूया, ठीक आहे मित्रांनो. 16 प्रश्न आहेत. ज्यांनी व्हिडिओ व्यवस्थित मन लावून पाहिलेला आहे त्यांनी बघा 16चे 16 उत्तरं दिली पाहिजेत मित्रांनो. आणि ही 16 उत्तरं तुम्ही दिली तर आयुष्यात कधीच ही उत्तरं तुम्ही विसरणार नाही. जेव्हा प्रश्न पडेल तेव्हा तुम्ही योग्य उत्तर देणार आहात, ठीक आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया रिव्हिजनला. या ठिकाणी प्रश्न वाचला की उत्तर मनामध्ये गेस करायचं आहे, ठीक आहे. मग आणि 16पैकी किती उत्तर बरोबर आली कमेंट करून आपल्याला शेवटी सांगायचं आहे. बघा प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील कोणते शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक D भिवंडी. पुढील प्रश्न आहे बघा अणुबॉम्बचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B अमेरिकेने जपानवर. पुढील प्रश्न आहे कार्बन डेटिंग ही डॅश डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D वस्तूचे वय. पुढील प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C फोर्स 1. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा संभाजीनगरमधील देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A यादव घराणे.
पुढील प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोल कोणाचे आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बाळ गंगाधर टिळक. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पोलीस दल नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आसाम रायफल्स. पुढील प्रश्न आहे, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लोह. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कोयना. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, घृणेश्वर मंदिर. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. पुढील प्रश्न आहे, एअर ट्रॅफिक कंट्रोलर ATC खालीलपैकी कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विमान. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, परभणी. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई विद्यापीठ. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी शून्याचा शोध कोणी लावला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आर्यभट्ट. तर मित्रांनो, आता 16 प्रश्न बघा तुम्हाला तोंडपाठ झालेले आहेत. ठीक आहे, ज्यांनी 16चे 16 उत्तरं दिलेले आहेत ते आता हे प्रश्न कधीच विसरणार नाहीत. मित्रांनो, सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार. मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे कमीत कमी. ठीक आहे, व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास आणि ग्राउंड चालू राहू द्या. धन्यवाद.